सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 174 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी भेट द्यावी. आता रॉयल गँग मेंबर्सने एक कॉमेडी पिक्चर पाहिला. जणू काही यांच्याकडे कॉमेडी कमीच होती म्हणून अजून कॉमेडी बघत होते. पण काय करणार, अर्जुन रावांचा फतवा होता ना. तरी चैतन्य म्हणाला होता की तुला खायचं नसलं की आम्ही पण ते खायचं नाही, असं कुठं आहे का? तुझी बायको तुझ्याजवळ नाही म्हणून तुला रोमॅन्टिक पिक्चर बघायचा नाही का? अर्जुन त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाले, का मित्रासाठी तू एवढा पण त्याग नाही करू शकत? मित्र म्हणतो की 8 दिवस करवला म्हणून माझ्या घरी चल राहायला, तुला रोज हॉटेलमध्ये जेवण देतो. चैतन्य म्हणाला, ए नाही बाबा, नको तुझं जेवण. माझी बायको घरी सोडून मी तुझ्याबरोबर राहू का? अर्जुन म्हणाला, त्यात काय होतंय? तंगडीत तंगडी अडकवायला मिळाली म्हणजे झालं. मग कशाला बायकोची आठवण येईल? राहुल हसून म्हणाला, मग किस पण देशील का त्याला? अर्जुन हसून म्हणाला, माझी हरकत नाही, मी देऊ शकतो. चैतन्याला चुम्मा देऊ का रे चैतन्य? असं म्हणून अर्जुनने त्याला किस करायला तोंड पुढे नेलं आणि चैतन्य माकडासारखी उडी मारून राहुलच्या मागे जाऊन लपला आणि चिडून म्हणाला, यार काय ही फालतूगिरी लावली आहे अर्जुन तू? सचिन म्हणाला, का? आधी कसा चालायचा? आमच्या गालाची पप्पी घ्यायचा, आम्ही तुझी घ्यायचो. चैतन्य म्हणाला, तेव्हा बायकोच्या तोंडाचं रक्त लागलं नव्हतं ना माझ्या तोंडाला, पण आता तिचे नाजूक गुलाबी ओठांची सवय झाली आहे आणि ते सोडून तुमच्या मिशा चोकत बसू का? राहुल म्हणाला, बरोबर आहे तुझं. तू ताजा ताजा नवरदेव आहेस ना, त्यामुळे तुला आता असंच वाटणार. तुला तुझी रात्राणीच आवडणार. आमच्यासारखे धोत्र्याची फुलं कशाला आवडतील? तसं चैतन्य खूप हसला. सचिन म्हणाला, ताजा ताजा नवरदेव तर इकडे आहे, 3 वर्ष लग्नाला होऊनही, आणि आता पुन्हा एकदा ताजंतवानं व्हायचं आहे लग्न करून. काय अर्जुनराव, बरोबर ना? अर्जुन म्हणाला, आता ते ज्याच्या त्याच्या मांडण्यावर आहे. तुमची आत्ता लग्न झाली पण तुम्हाला लगेच पिकल्या पानासारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं. त्याला मी काय करू? राहुल हसून म्हणाला, आम्ही पिकली पानं आणि तुझा देठ हिरवा आहे का? अर्जुन राहुलला चिडवत म्हणाला, पोरगं झालं का मला आणि तुला अजून होत नाही, याचा अर्थ तुझं पान पिकलं आहे राहुल, आणि देठसुद्धा पिवळा झाला. तसे सगळे रॉयल मेंबर्स खूप हसायला लागले आणि राहुल डोकं खाजवत म्हणाला, कोणत्याच गोष्टीत मी मागं नाही, फक्त एवढ्याच गोष्टीत मागं आहे. चैतन्य म्हणाला, मग ईर्ष्याला पेटून प्रयत्न कर. राहुल म्हणाला, आता बेडरूमच पेटवून देतो आणि दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन राहतो. हा सगळा त्या बेडरूमचा पायगुण असणार. त्याचे सगळे पुन्हा मोठ्याने टाळी देऊन खो खो हसायला लागले. राहुलचं तोंड बघून अर्जुन म्हणाला, काहीही कर, पूजा घाल, नवस कर, शांती घाल, हवं तर तीर्थक्षेत्र करून ये, पण नंबर मार. कारण आता चैतन्य वाफेवर आला आहे. तो त्याचं अंड उभवणार म्हणजे उभवणार, आणि त्याचा नंबर लागायच्या आत तुझा नंबर लागू दे राहुल. आज मुद्दाम त्याला रोमॅन्टिक पिक्चर बघायचं टाळलं आहे मी, कळलं? त्याला मुद्दाम रोमॅन्टिक पिक्चर दाखवला नाही, नाहीतर आजच त्यानं बायकोला गरोदर करून टाकली असती. अति जास्त रोमॅन्टिक होऊन बघ मी तुझ्यासाठी किती मोठं काम केलं. तसं चैतन्य शिवी देत म्हणाला, तरीसुद्धा नालायक माणसा, अर्जुन बघितला असताच रोमॅन्टिक पिक्चर तर आम्ही रोमॅन्टिक झालो असतो ना, आमचा फायदा झाला असता की. अर्जुन म्हणाला, तुमचा फायदा झाला असता तर माझी हरकत नव्हती. मग मी पण सरळ U-टर्न घेऊन माझ्या सासरवाडीत गेलो असतो, माझ्या बायकोकडे. चालेल का तुम्हाला? तसा राहुल त्याला दम देत म्हणाला, ए बेन्या, आता तिकडचं नाव काढू नकोस. आता पत्रिका छापायला टाकली आहे ना, आता बायकोची थेट भेट भोवल्यावरच. मग सचिन म्हणाला, चैतन्य, अरे आपला जन्म काय रोमॅन्टिक पिक्चर पाहून झाला आहे का? आपल्या आईवडिलांना कुठं TV होत्या बघायला तेव्हा? सचिनच्या बोलण्यात पॉईंट आहे. बेण्या, पिक्चर बघून रोमॅन्टिक होता आहे का तू? म्हणजे तुला सप्लिमेंटरी एनर्जी द्यावी लागते का? रोमॅन्टिक असणं हे रक्तातच असावं लागतं यार. बायको दिसली, तिची आठवण आली की रोमॅन्टिक होता आलं पाहिजे. हे असं उसणं भाड्याची ताकद काय कामाची? बरं चला, काय खाताय सांगा, ऑर्डर देऊया. तसं सगळ्यांनी व्हेजचीच ऑर्डर दिली आणि चैतन्य म्हणाला, यार तांबड्या पांढऱ्याची आठवण येते. अर्जुन म्हणाला, मग खा ना, तुला कोणी अडवलं आहे? चैतन्य रडका चेहरा करत म्हणाला, बायकोनं श्रावणबाळाला सांगितलं आहे. नासका, 1 नंबरचा नासका माणूस तू.
आतापर्यंत आई सांगत होती याला श्रावणबाळ श्रावणबाळ, पण हा उलट्या खोपडीचा श्रावणबाळ अजिबात ऐकत नव्हता. चोरून खायचा बाहेर, हो ना रे राहुल? राहुल म्हणाला, हो ना, आपण सगळे व्हेज खायचो आणि हा एकटाच नॉनव्हेज खायचा. म्हणायचा की मी नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. आणि किती धिंगाणा घालायचा. आणि आता बायकोनं पाळायला सांगितलं की लगेच ऐकलं. चैतन्य जीभ चावत म्हणाला, काय करू यार. तिनं शपथ घातली. आणि या बायकांमध्ये ना काय जादू असते. यांच्या शब्दात काय माहीत अगदी काळजात शिरतात आणि गोड बोलून सांगतात. मग त्यांचा शब्द मोडू नाही वाटत. मग अर्जुन म्हणाला, आणि घरच्या नॉनव्हेजचं काय, बेडरूममधल्या ते पण पाळलं ना? चैतन्य म्हणाला, ए नाही हां. तिला याच बोलीवर कबूल झालो श्रावण पाळायला, की एक वेळ हे नॉनव्हेज सोडेन महिनाभर, पण तुला नाही सोडणार. जिभेचं नुकसान झालेलं चालेल मला, पण हे नुकसान झालेलं चालणार नाही. आणि मग अर्जुन म्हणाला, सचिन तुमचे काय हाल आहेत? तुला तर बायको गोरोदर राहिली यात आनंद झाला असेल ना? आधीच म्हणत होता सारखी कटकट करते सेक्ससाठी, तिला गरोदर करून टाकतो आणि गुंतवून टाकतो. मग किती दिवसाचा उपवास आहे? आणि सचिन हसत म्हणाला, तसा सुटतो उपवास कधी कधी, नाही असं नाही, पण सरासरी कमी आली आहे. पण मी खुश आहे आणि तीसुद्धा. तसे सगळे पुन्हा हसले. आणि आता इकडे तिकडे बघत चैतन्य म्हणाला, यार हे हॉटेल जरा नवीन दिसते. आणि हे बांबू बघ ना, लावले असतील की असेच उगवले असतील रे? आणि अर्जुन म्हणाला, लावलेत म्हणूनच उगवलेत. आणि त्याच्या या छोट्याशा विनोदावर पुन्हा सगळे दिलखुलास हसले. चैतन्य म्हणाला, हा अर्जुन पण ना नुसता शाब्दिक कोटा करत असतो. राहुल म्हणाला, मग तुला कळत नाही बांबू लावतात की नाही ते? तू कधी कुणाला बांबू लावलाय का तुझा? अर्जुन म्हणाला, कोणाला कशाला, आता बायकोला दाखवतोय की तो बांबू. तसं चैतन्य घोरामोरा झाला. सगळ्यात नवीन फ्रेश नवरदेव होता ना तो, मग आता त्याला तर सगळे पिडणारच होते. इतक्यात सचिनला मच्छर चावायला लागले. सचिन म्हणाला, यार इथून दुसरीकडे चला बरं, मला मच्छर चावतोय. राहुल म्हणाला, गर्लफ्रेंड असेल तुझी, पप्पी घेत असेल, आम्हाला कसे नाही चावत मच्छर. इथं जागा चांगली आहे, हवेशीर, इथंच बसायचं. आणि सचिन म्हणाला, राहुल काळा माकडा, तू इतका कडू आहे आणि तुझं रक्तसुद्धा कडू आहे, म्हणून तुला मच्छरसुद्धा चावत नाहीत. यार किती कडू असावं माणसानं, त्याला काही लिमिट. तसं राहुलनं सचिनवर दात ओठ खाल्ले आणि म्हणाला, तू भेट मला पुन्हा, तुला दाखवतो. सचिन म्हणाला, मग आता तुझ्यासमोर माझं भूत आहे का? आणि जे काय दाखवायचं ते बायकोला जाऊन दाखव. आणि हो बाप, भाड्या, आपल्या सगळ्यांची पोरं एकाच शाळेत घालायची की नाही, माहीत आहे ना तुला? का पाठीमागे राहिला आहेस? तसं राहुलनं खूप वाईट तोंड केलं. आणि चैतन्य म्हणाला, किती वाईट तोंड केलं राहुलनं, बघ तरी. सचिन त्याला अजिबात चिडू नकोस. आणि त्याला लेट मुलगा झाला आणि मलासुद्धा, तरी तुमची पोरं शाळेत घालायची नाहीत, कळलं? आणि अर्जुन म्हणाला, मग काय नुकसान करायचं का? ते काही नाही, तुम्ही प्रयत्न करा. राहुल म्हणाला, अर्जुन तू सांगितलेला ट्रिक वापरून करतोय प्रयत्न, बघू रिझल्ट मिळाला तर मिळाला. अर्जुन म्हणाला, शाबास, मग नक्की रिझल्ट मिळणार, डोंट वरी. आपला सल्ला आणि ट्रिक म्हणजे रामबाण उपाय, कधीच फेल जाणार नाही. आणि चैतन्य तोंड मध्ये घालत म्हणालाच, आणि फेल गेला तर काय करशील? अर्जुन हसून म्हणाला, तर मी माझ्या वतीने आणखीन एक पोरगं जन्माला घालून त्याला दत्तक देईन. तसे सगळे हसायला लागले. आणि राहुल म्हणाला, भाड्या तुला ना अजिबात कंटाळा येत नाही ना? पण बायकोचा जरा तरी विचार कर की. आता अर्जुन नुसता हसला आणि म्हणाला, आलो हां, 1 मिनिट, असं म्हणून फोन काढून गेला. आणि चैतन्य म्हणाला, मी पण आलो. अजून 15 मिनटं लागतील ना ऑर्डर यायला? सचिन म्हणाला, आता तू कुठं निघालास? राहुल म्हणाला, अरे तुला माहीत नाही का, नेहमीप्रमाणेच जेवणाच्या आधी डान्स करायला, म्हणजे जेवण जास्त जातं ना. साल्याचं पोट आहे की पिठाची गिरणी काय माहीत. आधीचं बाहेर काढल्याशिवाय दुसरं काही घेतच नाही. आणि चैतन्य हसून म्हणाला, आल्यावर सांगतो हां, टाटा. आणि मी येईपर्यंत कोणीच खायला सुरुवात करायची नाही, समजलं? नाहीतर. सचिन म्हणाला, नाहीतर ये मग पॅन्ट हातात धरून पळत. आता चैतन्य गेला. अर्जुन कुठं गेला रे? राहुलनं विचारलं. सचिन म्हणाला, गेला असेल बायकोशी गुलूगुलू बोलायला. मग थोड्या वेळात चैतन्य आणि अर्जुन दोघेही परत आले.
इतक्यात जेवणही आलं आणि 2 घास खाल्ले नाही तोपर्यंत लाईटच गेली आणि चैतन्य लागला थैथयाट करायला. यार ही लाईट कशी गेली? कसलं भंगार हॉटेल निवडलं आहे अर्जुन तू? अर्जुन म्हणाला, माकडा खा की गुपचूप. लाईट गेली म्हणून कानात घास जाणार आहे का तुझ्या? चैतन्य म्हणाला, नाही, मला अंधारात जेवायला अजिबात आवडत नाही. इतकं चांगलं जेवण आणि असं डोळे झाकून खाल्ल्यासारखं खाऊ का? आपण नाही खात जा. आणि अर्जुन हसून म्हणाला, मग अंधारात तसं करायला कसं आवडतं? आता बोलू का पुढचं? सांगू का तुला? चैतन्य हसला आणि म्हणाला, तिथं अंधारच लागतो. पण हे काय यार, इन्व्हर्टर नाही का हॉटेलमध्ये? अर्जुन म्हणाला, चला आज आपण कॅन्डल लाईट डिनर करू. कशी वाटते आयडिया? राहुल म्हणाला, आय ॲग्री. सचिन म्हणाला, आय अल्सो. आणि चैतन्य म्हणाला, काय भूतासारख्या अंधारात खायचं? आय एम डिसॲग्री. राहुल म्हणाला, चैतन्य यू आर एक नंबर भंगरी. बेना जरा तरी इतरांचा विचार करत जाणा. किती तुला तुझ्याच मनासारखं करू वाटतं रे? आणि अर्जुन म्हणाला, राहुल अरे तो रोज कॅन्डल लाईट डिनर करतो ना, म्हणून आता त्याला यात काही नवल वाटत नाही. चैतन्य तू बस लाईटची वाट बघत. आणि इतक्यात लाईटच आली आणि सगळाच प्रश्न मिटला. मग आता जेवण झालं आणि हात पुसत सगळे उठले आणि अर्जुन मुद्दाम म्हणाला, चैतन्य तू बिल देतोस ना? चैतन्य हसून म्हणाला, हो देतो ना. तेवढा तुझा मोबाईल इकडे दे आणि पासवर्ड सांग गुगल पेचा. आणि अर्जुन म्हणाला, वा रे दानशूर व्यक्तिमत्व. साल्या कधीतरी उष्ट्या हातानं कावळा हाणत जा. तेवढं तरी पुण्य घे, कवडी चुंबक साला. मग चैतन्य म्हणाला, अर्जुन चल आता पान दे. तू म्हणाला होतास की नाही एकावर एक फ्री देणार. तो म्हणाला, देणार म्हणजे देणार, चला. चैतन्य कोणतं पान घेणार रे तू? गुलकंद, काश्मीरी, मावा, चॉकलेट, मसाले पान की साधं? सांग. चैतन्य म्हणाला, चॉकलेट घेईन म्हणतो. का गुलकंद घेऊ? म्हणजे आमच्या प्रेमाचा गुलकंद गोड गोड होईल. अर्जुन म्हणाला, चैतन्य जास्त गोड खाऊ नकोस. सांग बरं, गोड खाल्ल्यावर पाणी का पितात? चैतन्य म्हणाला, किती सोपं आहे हे, दात किडू नयेत म्हणून. अर्जुन म्हणाला, चूक. अरे तोंडाला मुंग्या लागू नयेत म्हणून पाणी पितात रे. तसे सगळे पुन्हा टाळ्या देऊन हसले त्याच्या या छोट्याशा विनोदावर. आणि थोडं पुढे जाऊन राहुल म्हणाला, यार पानाचं दुकान बंद झालेलं दिसतंय. अर्जुन म्हणाला, अजिबात नाही. दारूचं दुकान आणि पानाचं दुकान अजिबात लवकर बंद होत नाही. मग त्यांनी थोडं पुढं जाऊन बघितलं तर ते चालू होतं. सगळ्यांनी एक एक पान खाल्लं आणि तिघांनीही एक्स्ट्रा पान बांधून घेतलं. अर्जुनला फोन आला मयुरीचा. आशू रडत होता. अर्जुन म्हणाला, मयू तूच मला हकललंस ना तिथून, आता बस त्याची समजूत काढत. ती म्हणाली, अहो आता काय करू मी, तो खूप रडतोय. अर्जुन म्हणाला, जास्त पॅनिक होऊ नकोस, त्याच्या कानापासून थोडा लांब मोबाईल पकड. तिने तसा मोबाईल पकडला आणि अर्जुननं शिट्टी वाजवून गाणं म्हटलं. तसं आशूनं कान टवकरले आणि हसायला लागला. तो रडायचा थांबला. तसं राहुल म्हणाला, अर्जुन खरंच रे, तुझं बरोबर होतं, त्याला तर तुझीच सवय आहे. अर्जुन म्हणाला, मी काही खोटं सांगत होतो का? यार मला आत्तासुद्धा जाऊ वाटतं युटर्न घेऊन. चैतन्य म्हणाला, आता कसं जाशील? आता तर सचिनला घरी सोडायचं आहे ना तुला. त्याची गरोदर बायकोसुद्धा घरी आहे एकटीच. का त्याला पण घेऊन जाशील तुझ्यासोबत? अर्जुन म्हणाला, त्याला देतो ना पंचगंगेत ढकलून, जाईल वाहत वाहत धरणात आणि धरणातनं नळावाटे घरात जाईल डायरेक्ट. काय सचिन बरोबर ना? सचिन म्हणाला, अजिबात नाही. आता राहिला आहे ना तुझा हशू रडायचा? घरी तयारी करायची आहे सगळी. फॅक्टरीची कामं खोळंबली आहेत, त्यांचं प्लॅनिंग करावं लागेल, कारण या लग्नाच्या राड्यात दुर्लक्ष होणार. मग सगळे आपापल्या घरी गेले आणि बायकांसोबत पान शेअर करत चोच रंगवून चोचीत चोच घालून बसले. आणि अर्जुनराव मात्र एकटेच झोपले, तंगडीत उशी पकडून.